माझा शो संपल्या सगळ्यांनी नेहमीप्रमाणे स्टँडिंग ओवेशन दिलं. आनंदजीबाई धावत आले, त्यांची मुलगी धावत आली, टिकू तलसानिया होते ते धावत आले, सगळेच आले मला भेटायला प्रेमाने. आनंदजीबाईंनी जे मला सांगितलं ना, हा एक मोठा पुरस्कार होऊन जातो की आपण आनंदजीबाईंची गाणी इतके वर्ष ऐकतोय, इतक्या आपण त्यांना मानतो मोठे, आणि ती व्यक्ती सांगते की आय एम प्राऊड ऑफ माय इंडिया वेअर यू आर देअर केदार. आणि त्याहून पुढे जाऊन आणखी एक गंमत अशी झाली जी खूप आनंददायक होती की आनंदजीबाईंनी विचारलं, कॅन आय टेक वन फोटोग्राफ विथ यू सर. सो मी त्यांना नमस्कार केला, म्हटलं अरे सर प्लीज, माय प्लेजर. आणि मग त्यांची मुलगी आणि ते आणि त्यांच्या दोघांच्यामध्ये की माझ्यावर फोटोग्राफ कोणी आधी काढायचा ह्याच्यावर डिस्कशन चालू होतं फटाफट. सो इट वॉज खूप प्लेजरस मुमेंट फॉर मी ॲज अ मेंटलिस्ट. SMS Productions निर्मित जर्नी. लोकांना सगळ्यांना ही उत्सुकता असते की मला ह्याच्या मनातलं कळलं पाहिजे. तुम्हाला मस्करी वाटेल, मला ऑफर्स आलेल्या आहेत बऱ्याच लोकांच्या पैशांसकट की माझा असा असा बंगला बांधला आहे, मला आर्किटेक्ट एवढे लाख सांगतोय, त्याच्यापेक्षा त्याच्या मनातलं काढायला तर मी तुम्हाला त्याच्या अर्धे तरी लाख रुपये देतो. मी म्हटलं नको, ह्या ऑफर्स आलेल्या आहेत माझ्याकडे, पण मी म्हटलं असले मी धंदे करत नाही आणि ह्या गोष्टी मेंटॅलिझम सायन्स थ्रू होणारही नाही. मी पेंडुलमचा प्रकार नेहमी स्टेजवर सांगतो की तुम्ही पेंडुलम जर पकडलं आणि जर मनात धरलं तर ते मनातल्या तुमच्या ह्याच्याप्रमाणे ते हलायला लागतं. जर तुम्ही विचार केलात की ते पुढे मागे हललं पाहिजे तर पुढे मागे हलतं, जर तुम्ही विचार केलात लेफ्ट राईट हललं पाहिजे तर लेफ्ट राईट हलतं, इव्हन तुम्ही विचार केला की सर्कलमध्ये हललं पाहिजे की ते सर्कलमध्ये हलायला लागतं. हा जसा आपल्या नर्वस सिस्टीमवर पूर्ण परिणाम असतो. दॅट इज वाय वी ऑलवेज से की वी शुड थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह, की आपण पॉझिटिव्ह, आपली पूर्ण नर्व्स त्याच्यावर डिपेंड आहेत. आपली सगळी माइंड्स जे आहेत त्याच्याशी कनेक्टेड आहे. तर त्याचा कुठेतरी हा परिणाम होत असतो. मग तो कसा ऑब्झर्व करायचा, कसे ते वाइब्स घ्यायचे. आणखी महत्त्वाची गोष्ट, काही ठिकाणी आपण हात पकडूनही ओळखू शकतो की समजा तुम्हाला 4 गोष्टी ठेवल्यात तर त्याच्यापैकी तुम्ही मनात काय धरलं आहे, तर तुमचे नर्व्स आहेत ती करेक्ट सांगते की कोणती गोष्ट ठेवली आहे मनात. आता ह्याला तुमचा हात काय प्रेडिक्ट करतो, तसं तुमचं शरीर काय प्रेडिक्ट करतं हेही आपल्याला कळायला लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे एक मेंटॅलिझम, पण हे करून बघावं लागतं. ह्याच्यासाठी खूप ट्राय अँड एरर्स आहेत आणि मग ते करत करत जाऊन आपण एका अचीव करतो एक पोझिशन. ह्या गोष्टी अशा जातात, पण हे अनफॉर्च्युनेटली कोणी शिकवत नाही. हे तुम्हाला थोडंसं कळलं की त्याच्यावरनं पुढे सगळं आपल्याला शिकत जावं लागतं, त्याचे अंदाज बांधत असं होतं. मग आता तुमच्या थ्रू मी आणखी काही सगळ्या लोकांना सांगू शकेन, तुमच्या बघणाऱ्यांना, दर्शकांना, की सायकोथेरपी ही नव्हे, दिस इज मेंटलिझम इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम सायकोथेरपी. सायकोथेरपीमध्ये जे प्रकार केले जातात किंवा सायक्रॅटिस्ट म्हणून वेगळं आहे, सायकोथेरपी इज डिफरंट. आणि ह्या कोशाशीच संबंध नसलेला मेंटलिझम आहे. मेंटलिझम इज अ प्रॉपर सायन्स अँड इट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड आर्ट, वी कॅन से, की त्याचा एंटरटेनिंग शो बांधून आपण फक्त एंटरटेनिंग शो करू शकतो. जर तुमच्याकडनं कोणीही व्यक्ती ॲज अ मेंटलिस्ट काही पैसे डिमांड करत असेल, नॉट फॉर द शो बट फॉर अदर दॅन शो, फॉर ट्रीटमेंट, तर तुम्ही अलर्ट राहा. कुठच्याही प्रकारे मेंटलिस्ट म्हणून कोणी ट्रीट नाही करू शकत. प्रॉपर तुम्ही सायकोथेरपिस्टकडे जा, मेंटलिस्टकडे जाऊ नका कोणत्याही. कारण आता अक्षरशः मला असं वाटायला लागलं की माझा शो आला त्यावेळेला मीच पहिला होतो जो मी थिएटरमध्ये मोठ्या लेवलला ॲज अ मेंटलिस्ट म्हणून शो केले, पण त्याच्यानंतर बरेच मेंटलिस्ट म्हणून यायला लागलेली लोकं आहेत. ते काय परफॉर्म करतात आणि काय हे एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण असे शिकवणारी काही लोकं तयार झालेली आहेत, काही हे करणारी आहेत, पण ते काय शिकवतात हे ॲक्च्युली गुड आहे. कोणी जर तुमचा अनड्यू ॲडव्हान्टेज घेत असेल की हां मी तुमच्या मुलाला बरं करतो, मी मेंटलिस्ट आहे म्हणून, तर ही अलर्ट राहा. कोणी तसं करू शकत नाही ॲज अ मेंटलिस्ट. मेसेज मग मी ॲज अ मेंटलिस्ट मेसेज की ॲज अ आर्टिस्ट मेसेज, ॲज अ परफॉर्मर मेसेज देऊ. परफॉर्मर म्हणून मी देईन की तुम्ही जे करताय काम ते जीव लावून करा, मन लावून करा. ऑफकोर्स कोणी माणूस जेव्हा आपण त्या ह्याच्यात फील्डमध्ये असतो, जे 3 इडियट पिक्चरमध्ये दाखवलं, जे आतून आपल्याला वाटतं करायला तेच करायचं आयुष्यात. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी करू शकता. माझ्या बाबतीत असं झालं की मी अनेक क्षेत्रात काळानुरूप
प्रत्येक डेकेडला वेगवेगळा म्हणून अख्ख्या ऑडियन्ससमोर आलो. नो डाऊट इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. कारण एका क्षेत्रात किंवा एका क्षेत्रात करिअर करून उभं राहायला अख्खं आयुष्य जातं लोकांचं, आणि मी उभा राहिल्यानंतर ते क्षेत्र बाजूला ठेवून दुसरा उभा राहिलो, मग ते झाल्यावर तिसरा उभा राहिलो. त्यामुळे एवढ्या प्रमाणात होत गेलं ते की जादूगार म्हणून मी ज्या वेळेला एस्टॅब्लिश झालो त्यावेळेला मी पॅरल ट्रॅकवर मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मला अवॉर्ड मिळाल्यानंतर ते करत असताना मग हा जादू करतो का मिमिक्री करतो, अरे हा मग व्हेंट्रोलॉकिझम म्हणून झालो, मग कवी म्हणून झालो. सायमल्टेनियसली माझी ॲड एजन्सी होती. मी क्रिएटिव्ह डिझायनिंग करायचो, मोठ्या मोठ्या कंपन्यांचे लोगोज बनवत होतो. सो लोक ऑडियन्स जो आहे हा शुअर नसतो हा माणूस काय करतो. त्याचा जो दुष्परिणाम असतो की बाबा लोकांना कळत नाही ही व्यक्ती काय, आणि एक डेफिनेट माणूस नाही दिसत. पण ह्याचा लाँग टर्ममध्ये बेनिफिट असा झाला की सगळ्या क्षेत्रात हा माणूस टॉपला आहे आणि सगळ्या क्षेत्रात चांगल्या लेवलला नाव केलं. हे जायला कळायला काळ जावा लागला, आणि तो जवळजवळ 30-35-40 वर्षाचा काळ जावा लागला. जवळजवळ 35 वर्षांनी आता कळायला लागलं लोकांना की अरे हा नाही, हा सगळ्याच क्षेत्रात काहीतरी टॉप लेवलला आहे. पण आय एन्जॉयड ईच अँड एव्हरी मुवमेंट ऑफ माय लाईफ. का की मी सगळ्या क्षेत्रात जिथे मी करत होतो, मी डिझायनिंग करायचो म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला मी पूर्ण लेवलला सॅटिस्फाय करायचो. जेव्हा मी स्टेजवर परफॉर्म करतो त्यावेळेला ऑडियन्स पूर्ण लेवलला सॅटिस्फाय होतो. त्या लेवलला ॲज अ कवी म्हणून, ॲज अ व्हेंट्रोलॉकिस्ट म्हणून, आता ॲज अ मेंटलिस्ट म्हणून सगळीकडे त्या क्षेत्रामध्ये मी प्रचंड लेवलला मेहनत केली आणि झोकून दिलं. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्या क्षेत्रात तुम्ही झोकून द्या तरच तुम्ही काहीतरी करू शकाल असं. तसंही तुम्ही आत्ताच लाईव्ह शोला माझ्या आला होता, स्टेजवर तुम्हाला येण्याची संधी मिळाली आणि तुम्ही लाईव्ह स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही ऑडियन्सला आपल्या सांगूच शकता. पण तरी इथे एक स्पेशल ह्या ऑडियन्ससाठी आत्ता इथे एक परफॉर्म करूया की त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादी स्पेशल मुवमेंट असते जी तुम्ही कोणाकडे शेअर नाही केलेली किंवा माहीत नाही अशी एखादी मुवमेंटची वेळ एक निश्चित करा, अमुक वाजून अमुक मिनिटं. कळलं. आता मी काय करतो, मी माझं घड्याळ हे आत्ताची वेळ दाखवते, आत्ताचा करंट टाईम आहे. पण मी आत्ता तुम्ही धरलेत ना म्हणत, मी आता एक सेट करतोय. इथे तुमच्या हातात ठेवून द्या, तुमच्या हातात आहे. आता तुम्ही फक्त सांगा, बघायचं नाहीये तुम्हाला, फक्त आता मनात धरलेली वेळ फक्त आपल्या ऑडियन्सला सांगा किती वाजून किती मिनिटाचं धरलं होतं. फुल फिगर असू शकते का? फुल म्हणजे अमुक वाजून अमुक मिनिटं. अच्छा, ओके. हां, 7:00 हां, म्हणजे ती काही असू शकते, अमुक मिनिटं काही नाही, करेक्ट 7 वाजता असं तुमच्या मनाने धरलं. बरोबर. आत्ता इथे ऑडियन्सला आपण सांगू शकतो हे तुम्हीच आत्ता इथेच धरलं. बरोबर. आता मला फक्त ह्या वेळेला काय स्पेशल असं घडलं होतं? स्पेशल म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये 7 वाजता सगळं काही चांगलं आणि वाईट सगळंच घडलं. एक स्पेसिफिक असं काही नाही. 7 इज अ नंबर. म्हणजे माझा या सुपरस्टिशन किंवा अशावर विश्वास नाही, पण को इन्सिडन्स म्हणू किंवा काय, पण 7 म्हटलं की मला सगळे चांगले वाईट सगळे इन्सिडेंट्स आठवतात. स्पेसिफिक असं काही ओके 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 ठीक आहे. बाय एनी चान्स हे मला काही माहिती असण्याचा चान्स होता? नाही, काहीच नाही. घड्याळ तुमच्याच हातात आहे, मी आधी सेट करून दिले, जस्ट बघा तुम्ही. हो, कमालच आहे खरंच. म्हणजे आता मला थोडं घड्याळ जवळ या. आय नो हे बघा, म्हणजे काही संबंध नाही मला हे माहीत असण्याचा, काहीच नाही. हा, पण तुम्ही म्हणून ह्या का तुम्ही धरलं हे मला माहित नाही, पण तुम्ही काय धरलं ते मी फक्त हे करू शकलो असं.
कमाल आहे. इंटरॅक्टिव्ह